नगरपरिषदा नगरपालिका यांच्या निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच सुरू झाली आहे। राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या मुरगुड नगरपालिकेचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी असल्यानं उमेदवार कसा असावा याची जोरदार चर्चा मुरगुड शहरात जनतेतून सुरू आहे। लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून सर्व थरातून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत अनेक जण भूमिका व्यक्त करतायत। आत्ता होणाऱ्या मुरगुडच्या नगरपालिका इलेक्शन होत आहे, त्याच्यामध्ये महिलांच्यासाठी नगराध्यक्षपद हे राखीव झालेलं आहे। तर खऱ्या अर्थाने मुरगुडकरांसाठी आणि ह्या सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की एखाद्या महिलेला हे नगराध्यक्षपद मिळालं तर भविष्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये महिलांच्यासाठी बऱ्याच अशा योजना महिलेच्या माध्यमातून त्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून करता येतील। कारण का ह्याच्यामध्ये वुमन एम्पॉवरमेंट असेल किंवा त्याचबरोबर स्वच्छतेच्या काही ज्या सोयी असतील, त्याचबरोबर शैक्षणिक असेल आणि त्याचबरोबर महिलांच्या आर्थिक उन्नती करता आर्थिक नियोजन कसं करावं, त्याचसोबत महिलांच्यासाठी काही नवीन योजना राबवल्या जाऊ शकतात। त्यामुळे महिलांच्यासाठी ही एक खरंच आनंदाची बातमी आहे। आणि मुरगुडची जी आता होणारी निवडणूक आहे, सार्वत्रिक 5 वर्षा जी निवडणूक होणार आहे 2025ची, तर माझी अशी म्हणजे पर्सनली माझी इच्छा अशी आहे की जी महिला उमेदवार असेल ती वेल एज्युकेटेड असावी, त्याला महिलांच्या समस्याची जाणीव असावी, त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था, महिलांना ज्या लागणाऱ्या डेली बेसिक गरजा आहेत, ज्या नीड्स आहेत, त्याची तिला जाणीव असावी। कारण का मुरगुडचं हे होणारे इलेक्शन आहे ते 9 वर्षांतर होत आहे, त्यामुळे महिलांच्या बऱ्याच अशा काही मागण्या आहेत किंवा बऱ्याच काही समस्या आहेत, तर त्या माध्यमातून त्या सोडवल्या जाव्यात। आणि त्याचबरोबर त्या नगराध्यक्ष महिलांमुळे मुरगुडातील महिलांना एक सर्वांगीण विकास व्हावा, चांगली ताकद मिळावी अशी अपेक्षा आहे। नमस्कार। बऱ्याच वर्षानंतर म्हणजे तब्बल 9 वर्षानंतर मुरगुड नगरपालिकेची निवडणूक लागली आहे आणि त्यामध्ये नगरपालिकेचं नगराध्यक्षपदाचं आरक्षण हे महिला पडले आणि 50% यामध्ये महिलांना संधी शासनाने दिली आहे। त्यामागचं कारणही असं असू शकतं की एखादी महिला घर चांगलं सांभाळू शकत असेल चांगल्या पद्धतीनं, तर ती गाव ही चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते। हा त्यामागचा मोठा उद्देश या शासनाचा आहे। आणि हे करत असताना जर एखादी महिला ह्या मुरगुडचं नगराध्यक्षपद भूषवत असताना ती चांगली वेल क्वालिफाईड असावी, तिला महिलांच्या समस्यांची जाणीव असावी। महिलांच्या समस्या म्हणजे महिलांना रोजच्या जगण्यामध्ये जे काही समस्या येतात तिची जाणीव तिला असायला, ह्या पदासाठी उभारणार आहे ती महिला शी मस्ट बी वेल एज्युकेटेड अँड एक्सपिरियन्स ऑफ सोशल वर्क, म्हणजे ती सुशिक्षित महिला असली पाहिजे व तिला सामाजिक कार्याचा अनुभव असला पाहिजे। निवडून गेल्यानंतर त्या महिलेने आपण सुशिक्षित त्या सर्व जे काही शासनाचे निर्णय येतील, GRF गव्हर्मेंट रूल आणि जी काही सर्क्युलर परिपत्रकं याचा अभ्यास करायला पाहिजे। यामध्ये दुसऱ्याचा हस्तक्षेप न करता तिनं स्वबळावर हे कामकाज नगरपालिकेचं बघितलं पाहिजे। आणि महिला सबलीकरण, महिलांच्या बाबत ज्या ज्या योजना शासनाकडून मंजूर येतील त्या सर्व योजना राबविल्या पाहिजे। येणाऱ्या महिला असतील, पुरुष असतील, आपल्या काही अडीअडचणी असतील घेऊन नगरपालिकेत घेऊन येणाऱ्या असतील, त्यांची सोडवणूक करण्याकरता 100% प्रयत्न केला पाहिजे। म्हणजे त्या व्यक्तीचा प्रश्न सुटला तर तो समाधान परत आपल्या मुरगुडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी महिला ओपनचं आरक्षण मिळालेलं आहे। मुळात म्हणजे ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि मुळात पहिला म्हणायचं झालं तर मुरगुडमधल्या महिलांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, कारण त्यांना आपले प्रश्न सहजपणे एका महिलेसमोर मांडता येतील आणि त्यांना सांगता येतील आपल्या ज्या काही सर्व अडचणी आहे। आता राहिला प्रश्न इतर कामाचा, तर महिला नगराध्यक्ष ज्या होतील त्यांना मला एक फक्त सांगायचं आहे की मुळात म्हणजे ज्या सर्व महिला आहेत त्यांचे सगळे जे प्रश्न आहेत ते तुम्ही ऐकून घ्या, त्याच्यावरती काम करा आणि महिलांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करा, जेणेकरून फक्त चूल आणि मूल ही जी जुनाट संकल्पना आजपर्यंत जी चालत आलेली आहे ती मोडीत निघावी आणि जो आपली ज्या देशाची एक ह्युमन पॉवर आहे जी वेस्ट होत आहे चूल आणि मुले या संघटनेत, त्याला फाटा मिळावा आणि तो सर्व महिला वर्ग एक आर्थिक उन्नती, देशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये आपलं त्याचं एक योगदान मिळावं। नमस्कार सर्वांना, माझा जय महाराष्ट्र। अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे मुरगुड नगरीमध्ये आता जे नगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे, त्या नगरपालिका इलेक्शनला महिला नगराध्यक्ष म्हणून आरक्षण पडलेलं आहे। तर या महिला नगराध्यक्ष साठी भरपूर म्हणजे महिला इच्छुक आहेत।
पण छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राचं ह्या शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांचा आदर म्हणजे चांगल्या पद्धतीचा आदर केलेला आहे. महिलांना म्हणजे चांगल्या म्हणजे सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि महिलांसाठी राखीव जे आरक्षण आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. हे कशासाठी दिलेलं आहे की महिला सुद्धा हुशार व्हाव्या, महिलांना सुद्धा राजकारणात संधी मिळावी म्हणून हे बाबासाहेबांनी या आरक्षणामध्ये या महिलांना म्हणजे महिलांची तरतूद केलेली आहे. मला सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मला सांगायचं आहे, हा महाराष्ट्र राजमाता जिजाऊ मासाहेबांचा आहे, हा महाराष्ट्र ताराराणीचा आहे, हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे आणि हा महाराष्ट्र इंदिरा गांधींचा आहे, हा महाराष्ट्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आहे. आणि यांच्या यांचं जसं नेतृत्व झालं या आपल्या महाराष्ट्राला, आपल्या सईबाईंनी आपला हे महाराष्ट्र सांभाळला, राजमाता जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले. म्हणजे एखादी स्त्री सुद्धा म्हणजे एखादी जबाबदारी टाकली तर ती आपलं घर कसं चालवते, आपलं राज्य कसं चालवते. तर अहिल्याबाई होळकर घ्या, तिने सुद्धा राज्य चालवलं. आपल्या राजमाता जिजाऊ साहेबांनी सुद्धा त्यांच्या सुद्धा फार मोठी जबाबदारी दिलेली, तिने सुद्धा हा महाराष्ट्र चालवला. अशा पद्धतीची ह्या विचाराची, या महिलांच्या विचाराची म्हणजे जी आता मी नावं घेतली, ह्या महिलांच्या विचाराची एक महिला या मुरगुड नगरीला नगराध्यक्ष लाभावी. मुरगुड नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. या मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुरगुडचे नगराध्यक्षपदी महिलेसाठी ओपन आलेलं आहे, म्हणजे खुलं आलेलं आहे. तर जी नगराध्यक्ष होणारी जी महिला आहे ती शिकलेली असावी, सुशिक्षित असावी, महिलांच्या उपक्रमांना प्राधान्य देण्यासारखी असावी, महिलांची सुरक्षितता कशी वाढेल या दृष्टीनं तिने काम केलं पाहिजे. अशी महिला या मुरगुडची नगराध्यक्ष व्हावी. तसेच मुरगुडच्या विकासासाठी त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.